नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वाय 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांची. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. आता मी आहे मुख्य नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आणि प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 5 मधून विनोद आडेपवार सर आहेत. सर, आपलं स्वागत आहे. आपण माजी नगरसेवक होतात आणि आता देखील तुम्ही पक्षाकडून निवडणूक लढवतात. काय सांगाल याबद्दल? जय महाराष्ट्र. माझं नाव आहे विनोद नारायणराव आडेपवार. मी प्रभाग क्रमांक 5 मधून या ठिकाणी थांबलेला आहे. आमच्या अध्यक्षपदाचे दावेदार विजयाताई धोंडू सावकार देबडवार हे आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 5 मधून ब चे उमेदवार जे आहेत ऐश्वर्या पंकज गवाले. त्यानंतर प्रभाग क्रमांक 5 मध्ये ओपन मधून मी आहे प्राध्यापक विनोद नारायणराव आडेपवार. तुम्ही जसं सांगताय सर, तुम्ही प्राध्यापक देखील आहात. तर एकूण तुमचे विकासाचे मुद्दे काय असणार आहेत आणि कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहात? गेल्या वर्षी आम्ही 5 वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून होतो आणि 5 वर्ष नगरसेवक असताना या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त कामगार वर्ग आहे आणि कामगार वर्ग असल्यामुळे या ठिकाणी इमारत व बांधकाम मजुरांच्या विषयामध्ये आम्ही सगळ्यांची नोंदणी केलेली आहे आणि प्रत्येकाला त्याचा लाभ मिळवून देण्याचं एक काम केलेलं आहे. दुसरं आमचं काम होतं आमच्या याच्या माध्यमामध्ये की शासनाच्या योजना जास्तीत जास्त तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याच्यामधली इमारत व बांधकाम योजना ही एक आमच्या तळागाळातील पोहोचलेली एक योजना आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा होता आमचा की या ठिकाणची शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही या ठिकाणी दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळे आयोजित केलेले आहेत. आणि जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी होते, जे इंजिनिअरिंग असतील, मेडिकल असेल, जे MBBS ला लागले आहेत, अशा बऱ्याचशा मुलांना आम्ही आधार देण्याचं काम, त्यांची फीस भरण्याचं काम देखील आम्ही त्या माध्यमातून केलेलं आहे. तसेच शिक्षणामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीची भरभराट यावी या दृष्टिकोनातून नगरपालिकेच्या माध्यमातून कौशल्य विकास योजना ही चांगली प्रभावीपणे राबवण्याचा आम्ही संकल्प केला. जवळपास माझ्या प्रभागातील 100 मुलांना टॅली असेल किंवा DTP असेल, एक व्यावसायिक संगणकाचे कोर्स करण्याचं नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही ते केलं. म्हणजे एक शिक्षणाच्या माध्यमातून गुणवंतांचे सत्कार आणि कौशल्य विकास योजना ही आम्ही ते प्रभावीपणे राबवलेली आहे. यानंतर एक 2.5 वर्षा लगेच कोरोनाचा काळ आला आणि त्या कोरोना काळामध्ये आमच्या प्रभागामधील मजूरदार वर्ग असल्यामुळे या मजूरदार वर्गामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अन्नधान्य वाटप करणे, त्यांच्यामध्ये कोरोनाच्या संदर्भामध्ये जनजागृती करणे. बरेचसे अशिक्षित असल्यामुळे कोरोनाबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये भीती होती की बुवा आम्हाला एखाद्याला झालं म्हणजे पूर्ण घरच्या घर पॅक करून बसायचे. तर कोरोनामध्ये जनजागृती करून सॅनिटाईज करणे, त्यानंतर त्यांना मास्क वाटप करणे आणि जे काही डॉक्टर्स लोक आहेत, त्या मुख्य शहरामध्ये काम करणारे कोरोना योद्धा म्हणून त्यांना आम्ही एक्सेल 3D मास्क म्हणून आम्ही स्पेशल अमेरिकेहून मागवलेले मास्क देखील त्यांना दिलेले आहेत. म्हणजे हा कोरोनाचा काळ, खडतर काळ आम्ही एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही सेवा करू शकलो आणि या भागामध्ये जास्तीत जास्त सेवा वस्ती असल्यामुळे सेवा करण्याचं आम्हाला या ठिकाणी माध्यम मिळालेलं आहे. आणि ज्यावेळेस आमचा हा प्रशासकीय काळ लागला, त्यावेळेस या ठिकाणी प्रशासकीय काळ सन्माननीय आमदार महोदयाच्या अध्यक्षतेखाली तो कार्यकाळ होत असल्यामुळं आता या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जास्त विकासाची कामं होऊ शकलेली नाहीत. आता दुसरा विषय आहे विकासाचे कामं म्हणजे सगळ्यात महत्वाचा मी जे निवडून येण्याच्या अगोदर जो विषय होता, तो म्हणजे या प्रभागामध्ये पाणी पूर्ण दाबाने होत नव्हता, पाईपलाईन नवीन नव्हती. तर या प्रभागातील ज्या ठिकाणची पाईपलाईन जुन्या होत्या, त्या पूर्ण जुन्या पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन केली आहे आणि नवीन पाईपलाईन करून त्याच्यावर रोड देखील नवीन केलेले आहेत आणि आज पूर्ण दाबाने पाणी पुरवठा माझ्या प्रभागातील प्रत्येक गलीमध्ये या ठिकाणी होताना दिसतोय. त्यानंतर याच्यामध्ये विकास दुसरा जर पाहायचा असेल, तर माझ्याच प्रभागामध्ये एक स्मशानभूमी आहे, गायकवाड मातंग स्मशानभूमी म्हणून. त्या ठिकाणी देखील पाण्याची कमतरता होती, वेटिंग शेड नव्हतं, संडास बाथरूमची सुविधा नव्हती. आमच्या काळामध्ये मी नगरसेवक असताना सन्माननीय अध्यक्ष बाबूसावकरजी देबडवार हे होते आणि त्यांनी असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मातंग समाजाची स्मशानभूमी एकदम हायटेक स्मशानभूमी म्हणून आपण त्या ठिकाणी बांधण्याचा संकल्प झाला आणि तो पूर्णत्वास केलेला आहे. पण हे पूर्ण करत असताना त्या ठिकाणी पाण्याची कमतरता भासत होती आणि त्या ठिकाणी बोर हे आमच्या स्वतःच्या खर्चातून म्हणजे नगरसेवकांच्या आमचा जो काही स्वतःचा खर्च असतो विकासाचा म्हणजे घरगुती खर्च सोडून आमचा जो काही विकासासाठी आमची फॅमिली हमेशा विकासाला प्राधान्य दिलेली आहे. म्हणून आम्ही विकास करत असताना ज्या ठिकाणी कमी तिथं आम्ही हा फॉर्म्युला वापरून त्या ठिकाणी पाण्याची कमतरता होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्वखर्चातून बोर देखील मारलेला आहे आणि आजचा काय ते पाणी चालू आहे. असे विविध विकास कामे करत असताना तुम्हाला माहिती आहे की याच ठिकाणी आमच्या जनतेचं आरोग्य देखील आम्हाला काळजी घेणं हे फार महत्वाचा विषय होता आणि सन्माननीय मोदी साहेबाच्या माध्यमातून जे काही आयुष्यमान भारत योजना लागू करण्यात आली, तर त्या आयुष्यमान भारत योजनेचा आम्ही प्रत्येक घरापर्यंत आयुष्यमान भारत मोफतमध्ये काढून देण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो
प्रत्येक घरापर्यंत आम्ही कार्ड वगैरे त्याची हां, मोहीम. आयुष्यमान भारत कार्डची मोहीम चांगल्या पद्धतीने राबवली आहे. एवढेच नाही तर महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे. त्याचे देखील कार्ड्स आम्ही घरापर्यंत वितरित केलेले आहेत. आणि हे सगळं आरोग्याच्या विषयामध्ये करत असताना गेल्याच वर्षी म्हणजे एक 3 ते 4 महिन्याखालीच आडेपार परिवाराच्या माध्यमातून आणि नांदेड जिल्ह्यातला मी एकमेव नगरसेवक असेल, की प्रभाग क्रमांक 5 साठी या ठिकाणी मोफत एम्ब्युलन्सची सुविधा आम्ही केलेली आहे. कुठलाही एखादा आमचं आरोग्य म्हणजे एखादा बिमार जर पडला, तर तात्काळ आमची एम्ब्युलन्स सेवा त्याच्या घरी मोफत सेवा दिली जाते आणि बाकीच्या शहरांसाठी देखील त्या ठिकाणी एम्ब्युलन्स सेवा दिली जाते. पण ती अल्प दरामध्ये दिली जाते. ना नफा ना तोटा या तत्त्वावर बाकीच्या प्रभागात चालवली जाते. म्हणजे आरोग्याच्या विषयामध्ये हे आम्ही तर काम केलेलंच आहे. त्याच्याही पुढे जाऊन आम्ही नागरिकांमध्ये एक इन्शुरन्सच्या बद्दल खात्री मिळावी म्हणजे लाँग टर्म काही गोष्टी त्यांच्यामध्ये केल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून आमच्या प्रभागातील जे काही लहान-लहान मुली होत्या, की जे नुकतेच दर ज्यांचा वय वर्ष 1 ते 6 वर्ष ज्यांचा मुलीचा जन्मदर होता. जवळपास आमच्या प्रभागातील 100 मुलीला आम्ही सुकन्या योजनेची खातं काढून दिलेली आहे. आणि नुसतेच खाते काढून दिले नाही, तर त्या प्रत्येक मुलीच्या नावाने आम्ही ₹1,000 टाकले होते. आज ते जवळपास त्याचं जर इंटरेस्ट प्रमाण जर बघलं, तर आज ते सुकन्याच्या माध्यमातून जे काही बजेट आहे, ते 3 ते 4,000च्या वरी प्रत्येक बायलेकीला आज जमा झालेले आहेत माझ्या कार्यकाळामध्ये आणि ते स्वतः डिपॉझिट आम्ही केलेले आहेत. तुम्ही जसं सांगताय, की एकूणच तुमचे अनेक मुद्दे तुम्ही सांगितले, की सामाजिक असेल, मुद्दे असतील म्हणजे शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, अनेक विषयाला तुम्ही हात घातलाय. त्याच्यामुळे रस्ते, नाल्या ह्या ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत आणि पाण्याचा देखील संदर्भ तुम्ही सांगितला, कमी दाबानं जे तुमच्याकडे पाणी येत होतं, त्या ठिकाणी आता पाणी चांगल्या पद्धतीने येत आहे. तर नेमकं तुम्ही अपक्ष असताना एवढे कामं केली, आता तुम्हाला पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे. तर तुम्ही अजून बाकीचे काय तुमचे विकासाचे हे असणार अजेंडा असणार आहे, की तुम्हाला अजून यासाठी प्रभागासाठी तुम्हाला काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रभागासाठी या ठिकाणी आम्हाला गार्डन्स विकसित नाही. तर या ठिकाणी मुख्य शहरामध्ये आम्ही गार्डन विकसित करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि या ठिकाणी जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, यांच्यासाठी विरंगुळा केंद्र म्हणजे जे आता म्हातारे आहेत, पण त्यांना फिरायला जावं कुठं? अशा पद्धतीचे विरंगुळा केंद्र या ठिकाणी नाही. आणि याच मुख्य शहरामध्ये जर पाहिलं तर आपण शौचालयाची कुठल्याही पद्धतीची या ठिकाणी व्यवस्था होताना दिसत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर एक देखील प्राधान्यानं काम होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे आहे, घनकचरा व्यवस्थापनावर देखील या ठिकाणी काम होणं गरजेचं आहे. आपला कचरा आपण घंटागाडीमध्ये टाकल्यानंतर घंटागाडीमधल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचं सेंद्रिय खत तयार करणं ही काळाची गरज आहे आणि ती निश्चितपणे आमचा जर पॅनल आणि आमचे सन्माननीय अध्यक्ष जर निवडून आले, तर या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनावर चांगल्या पद्धतीचं काम करून या ठिकाणी येथील शेतकऱ्यांना एकदम कमी दरामध्ये आम्ही खत निर्मिती करू आणि जास्तीत जास्त लोकांना सेंद्रिय खत आम्ही कशा पद्धतीने देता येईल याच्याकडे आमचं प्राधान्य असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं आमचं प्राधान्य असेल, की मुख्य शहराला आता दर 4 ते 5 दिवसाला पाणी येतं आणि ते देखील सध्याला अशुद्ध पाणी येते. आणि अशुद्ध पाणी काय येतं? कारण या ठिकाणचं जे काही जलकेंद्र आहे, त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची फिल्टरची तेवढी परिपूर्ण व्यवस्था नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी शुद्ध जल आणि तेही दर दिवशी पाणी मिळेल यासाठी या ठिकाणी आता जे पाईपलाईन्सच्या माध्यमातून मंजूर झालंय, हे झालंय म्हणतायत. पण या ठिकाणी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब करूत, बघूत हा विषय नसतो. ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी काम करण्याचा त्यांचा निश्चय असतो आणि निश्चितपणे या ठिकाणी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबाकडे नगर विकास खातं असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं आमचा म्हणजे विकसित जे काम उरलेले आहेत, ते निश्चितपणे ते सोडवतील हा आमचा आत्मविश्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आमच्या मुख्य शहराचा आहे, तो म्हणजे हद्दवाढीचा विषय. आणि हद्दवाढीचा विषय हा बजरंगनगर असेल किंवा दीपनगर असेल किंवा शांतीनगरचा भाग असेल किंवा उमरदरीचा काही भाग असेल. या ठिकाणी विकासापासून आजही कोसदूर आहे. उदाहरणामध्ये संत गाडगे बाबा सारखा एक दुर्लक्षित भाग आहे. असे जे भाग आहेत, या ठिकाणी निश्चितपणे ज्यावेळेस हद्दवाढ होईल, त्या ठिकाणी त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, या ठिकाणी मुख्य शहरामध्ये म्हाडाची या ठिकाणी रिकामी जागा आहे. जवळपास 2.5 एकर या ठिकाणी म्हाडाची जागा जवळपास 20 वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि ते नगरपालिकेच्या हद्दीत आहे. या ठिकाणी बरीचशी झोपडपट्टी आहे आणि संत गाडगेबाबा नगरमधील वस्ती आहे. ज्या ठिकाणी आडम मास्तरनी या ठिकाणी प्रति सोलापूर उभा केलेला आहे. आम्ही या ठिकाणी प्रति मुखेड त्या म्हाडाच्या कॉलनीवर जर आम्ही उभं केलं, तर कमीत कमी 250 कुटुंब ज्यांना घरे नाहीत, ज्यांना दारे नाहीत, ज्यांना जागा उपलब्ध नाही, अशा लोकांना आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी घरे बांधून देण्याचा हा देखील आमचा संकल्प असेल. याही पुढे जाऊन आणखीन एक या मुख्य शहराचा मूलभूत गरज जर कोणती असेल, तर या ठिकाणी आहे की कुठल्याही पद्धतीची भाजी मंडई आमच्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सुसज्ज नाही. कारण जे भाजी मंडई आहे, त्या भाजी मंडईमध्ये आजही डुकरं वगैरे असे खेळतात. जवळपास या ठिकाणी वटे बांधलेले आहेत 60 लाखाचे.
ते 60 लाखाचे ओटे नुसते ते डुकरं बसण्यासाठी आहेत. त्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीचा म्हणजे भाजी मार्केट त्या ठिकाणची चांगली नाही. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं, पूर्ण भाजी मार्केट या ठिकाणी आमच्या रोडवर बसलेलं दिसतं आणि सुसज्ज जर भाजी मंडई जर असेल, तर चांगल्या त्या पद्धतीचं या ठिकाणी ठिकाणी अनेक विकास होईल. ठिकाणी मी बघितलेलं आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना याला मोठा फटका बसतो. कारण कसं आहे माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचा विकास केव्हा होतो? ज्या शहरामध्ये व्यापारी संकुल आहे. हं. मुखेड शहरामध्ये एकही व्यापारी संकुल नगरपालिकेचं नाही. मग त्यामुळं तुम्ही त्यावेळेस अपक्ष उमेदवार होतात. मग या संदर्भात तुमच्याकडे काय आयडियाज होत्या? त्या तुम्ही ठराव घेण्यासाठी भाग इथल्या नगराध्यक्षांना सांगायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सन्माननीय नगराध्यक्ष बाबूसावकारजी बडवार यांच्यासोबत जे काही निवडून आलेले काही नगरसेवक हं. होते, ते नगरसेवक भाजपकडे गेले आणि सन्माननीय नगराध्यक्ष यांच्यासोबत मी अपक्ष आणि बाकी दुसरे आम्ही तिघ जणच होतो. त्याच्यामुळं आम्हाला बहुमत आमच्याकडे नव्हतं. त्यामुळं ठराव हे करण्यासाठी आम्हाला बरेचसे या ठिकाणी विकासासाठी या ठिकाणी अडथळे खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत होते. त्यामुळे आम्ही ते मोठे जे काही ठराव आहेत, मोठे जे काही प्रोजेक्ट आहेत, ते आम्ही करू शकलो नाही. कारण या ठिकाणी विरोधी लोकांना देखील वाटलं पाहिजे, की विकास झाला पाहिजे, पण तो त्यांच्या हाताने झाला पाहिजे, बाबू सावकारच्या हाताने नाही. म्हणून बाबू सावकारनं या ठिकाणी आडकाठी करून या मुख्य शहराचा विकास त्या ठिकाणी खुंटला. एवढाच नाही, तर सन्माननीय आमदार महोदयांनी विकासासाठी निधी आलेला हा स्थलांतरित करून धर्माबाद आणि बिलोलीकडे वर्ग केलेला आहे. यावरूनच त्यांची मुख्य शहराची विकास करायचा आहे का टक्केवारीचा विकास करायचा आहे, हे त्यांनी लक्षात आणून या जनतेच्या दिलेला आहे. काय सांगाल सर, तुम्ही जसं सांगताय, की अनेक मुद्दे तुमच्याकडे आहेत आणि एकूण तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून देखील या ठिकाणी निवडणूक लढवली आणि निवडून पण आलात. अजून आता शिवसेनेकडून तुम्ही निवडणूक लढवता. आता तुमच्याकडं लोकांचा प्रतिसाद कसा आहे? तुम्ही एवढे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडताय आणि लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा आहे? लोकांचा प्रतिसाद म्हणजे या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनशक्तीचा लढा का आहे? कारण जनतेचं प्रेम हे आमच्या सोबत आहे. कशामुळे आहे? कारण आम्ही जनतेच्या मध्ये जाऊन आम्ही काम केलेले आहेत आणि आमचे जेवढे काही शिवसेनेचे उमेदवार आहेत, हे सर्वसाधारण गोरगरीब कुटुंबातील तळागाळातील अ, अ, काम करणाऱ्या लोकांसाठी आजपर्यंत झटत आलेले आहेत आणि तळागाळातील लोकांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे जनतेचं प्रेम हे आमच्या सोबत आहे. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी मुखेड शहराची जनता ही आमच्या सोबत आहे, न की या ठिकाणी दंडलशाही सोबत आहे. कारण जोही त्यांना विरोध करेल, लगेच त्याला पक्षप्रवेश करणे, त्याच्या विरोधामध्ये एखादा अर्ज देणे, त्याला कोंडीच पकडणे आणि त्याला आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेणं, हा या ठिकाणचा सन्माननीय महोदयांचा या ठिकाणचा प्रयत्न राहिलेला आहे. अजून एक माहिती समोर येते, की भारतीय जनता पार्टीकडून अनेक मोठी जाहीर सभा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची होणार आहे अशी सांगण्यात येत आहे. मात्र तुमच्या शिवसेनेकडून कोणाची सभा या ठिकाणी होणार आहे? सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची जरी या ठिकाणी सभा आयोजित केली असेल, याही अगोदर नगरपालिकेची चाबी ज्यांच्याकडे आहे, असे आमचे सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांची या ठिकाणी सभा झाली आणि नुसतीच सभा झाली नाही, तर सभेला असंख्य असे अलोट गर्दी त्या ठिकाणी आली होती. बसण्यासाठी सुद्धा जागा या ठिकाणी अपुरी पडली. त्यामुळे यावरूनच लक्षात येतं, की कोणाची सभा झाली हे महत्त्वाचं नाही. तर ही जनसभा ज्यावेळेस होते, त्यावेळेस बाकीच्या कुठल्याही सभेला या ठिकाणी जनता थारा देऊ शकत नाही. हे माझं स्पष्ट मत नाही आहे. तरीही आता कोणाची सभा तुम्हाला इथे भेटणार आहे का? अशी चर्चा आहे, की बाबा एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत. कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, या ठिकाणी कोण आलंय आणि कोण गेलंय, यापेक्षा या ठिकाणची जनतेमध्ये आम्ही आहोत आणि प्रत्येक जनतेच्या हृदयावर शिवसेनेनं त्यांच्या विकासात्मक आणि त्यांच्या आजपर्यंतच्या जे काही या ठिकाणी उमेदवारी दिलेले आहेत, या प्रत्येकांच्या बद्दल एक अस्मितेची जाण या प्रत्येक या मतदारांच्या हृदयावरती कोरलेली आहे. काय सांगाल सर, तुम्हालाच का मतदान दिलं पाहिजे आणि काय जनतेला आव्हान करणार? आता माझ्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी जर पाहिलं, तर मी गेल्या वर्षी 5 वर्ष अपक्ष निवडून आलो आणि अपक्षच राहिलो. मी कुठल्याही पक्षाला विकलो गेलेलो नाही. सबका साथ सबका विकास म्हणत असताना हम या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा कोणता असेल, तर या ठिकाणी अपक्ष निवडून आलोत आणि अपक्ष आम्ही 5 वर्ष राहिलो. जे काही उमेदवार होते आमचे विरोधी बाकावर बसलेले, त्यांनी काँग्रेसकडून निवडून आले आणि भाजपमध्ये गेले. म्हणजे जनतेने मत हे काँग्रेसला दिलं होतं, भाजपला दिलं नव्हतं. म्हणजेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असा आहे, की आम्ही नगरसेवक हे विकणारे नाहीत, लाचार नाही किंवा कोणाच्या आमिषाला आम्ही बळी पडणारे नाहीत. जनता आम्हाला जे पक्ष म्हणून निवडून दिलेले आहे, त्या पक्षामध्ये आम्ही 5 वर्ष राहणारे आहोत. ना आम्ही कोणाचे गुलाम होणारे नाही. आणि गुलामाला मत जे आजपर्यंत त्यांनी दिलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी या ठिकाणी मतदारांची गद्दारी केली, ज्यांनी मत काँग्रेसला दिलं, पण ते निवडून आलेले जे काही नगरसेवक आहेत, ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले. अशाला जनता बिलकुलपणे थारा देणार नाही. कारण जनतेचा विश्वासघात आहे हा.
आपल्यासोबत आडेपार विनोद सर होते आणि त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी शिवसेनेकडून दाखल केली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे, की अनेक विकासाचे मुद्दे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत. एकूणच त्यांचा अभ्यास पूर्ण या ठिकाणी झालेला आहे आणि अपक्ष उमेदवार असल्यामुळं त्यांना या नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं काम करायचं होतं, त्या पद्धतीनं काम करता आलं नाही. मात्र आता शिवसेनेकडून उमेदवारी त्यांनी दाखल केल्यापासून जनतेमध्ये गेल्यामुळं त्यांना जनतेचे अनेक प्रश्न त्यांनी समजून घेतले आणि त्यांच्याकडे जाहीरनामा त्यांचा देखील आहे, की येणाऱ्या काळामध्ये मात्र बघावं लागणार आहे, की इथली जनता त्यांना कशा पद्धतीने मदत करणार आहे.